हा, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, त्यांचे असणारे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, अभ्यासक, तज्ज्ञ जेवढे त्यांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण सन्मानपूर्वक दिलंय की रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता आपण सगळ्यांनी यावं. कुणी फोनची वाट बघू नका. काहींचे नंबर आमच्याकडे आहेत, काहींच्या नाही आहेत. नवीन ओळखी आहेत, त्याच्यामुळे इथं आल्याच्या नंतर नवीन भेटी, नवीन ओळखी होत्या. तुम्ही 22 शेतकऱ्यांसाठी झटलात. शेवटची लढाई करू आणि शेतकऱ्यांचा विजय मिळवून देऊ. सरसकट कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे विम्याचे असतील, आता नुकसान झाले त्याची 100% भरपाई घ्यायची असेल, मालाला भाव वाढणे, दुधाचं असतील, फळबागाचं असतील, भाजीपाल्यांचे असतील, या सगळ्या मागण्यासाठी कधी इथून पाठीमागही लढा झाला नसेल आणि तो पुढेही होणार नसा. ऐतिहासिक विजयाचा लढा आपण लढू आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं सुखी समाधानी करू. म्हणून आपण सगळ्या शेतकरी संघटनेच्या, कोणी आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार, आमदार, मंत्री असतील, शेतकरी चळवळीतले पक्ष असतील, शेतकरी संघटनेचे सगळ्या संघटना असतील, यांनी सगळ्यांनी अंतरवालीला यावं ही विनंती मी आज केलेली आणि ते नक्की येतील. कारण त्यांनी उभं आयुष्य शेतकऱ्यांसाठी खर्च केलेला आहे आणि शेवटचा हा शेतकऱ्यांचा निर्णायक लढा की जो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, शेतकऱ्यांच्या भविष्याशी निगडीत आहे. शेतकऱ्यांचे संस्था उद्ध्वस्त झालेत आणि ते शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होण्यासाठी सगळेजण नक्की येतील. आणि आम्ही हाच निरोप, हाच फोन सन्मानपूर्वक सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी समजावा आणि त्यांनी अंतर्वालीत यावं ही सगळ्यांना कळकळीची नम्रपूर्वक विनंती आमची. ये आंदोलन कैसा होगा और इस आंदोलन में कौन कौन शामिल होंगे, रूपरेषा कैसी होंगी? नाही, आता ती रविवारी ठरवणार आहेत आम्ही 2 तारखेला. त्या दिवशी आता सगळी रूपरेषा लक्षात येईल काय करायचं. अगोदर फक्त प्रमुख नेत्यांची शेतकरी संघटनेच्या चर्चा आहे. बाकी कुठल्याही बांधवांनी त्या तिथे येऊ नये, कारण गर्दी होईल. फक्त शेतकरी संघटनेचे शेतीवर असणारे अभ्यासक, मग एखाद्या दिवशी ते संघटनेचे पक्षाचे पण नसतील, पण त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी अभ्यास, असे अभ्यासक, तज्ज्ञ सगळ्या संघटना यांनाच फक्त बोलवलं आणि तिथं नंतर त्यावेळेस ठरवू. ये आंदोलन ऐतिहासिक होगा ऐसा भी आपने कहा है. तुम्ही आंदोलनच बघा कसं होतं. 12 ते 14 कोटी पैकी 10 ते 12 करोड लोक तुम्हाला आंदोलनात दिसतील.